कोकणातली पहिली सुरुवात शिवदानपासून होत आहे। वातावरण झपाट्याने बदललं जात आहे। लोकसभेसारखं वातावरण झालेलं नाही, राहिलेलं नाही। आता अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा वर्ग प्रचंड प्रमाणावरती वाढतोय आणि तुम्हा महिला भगिनींची साथ नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेचे निकाल लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित महायुती सत्तेवरती येईलच असा विश्वास सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक कामं बोलता येतील, करता येतील। काही वेळा शांतुले साहेबांनी सागरी महामार्गाचं स्वप्न बघितलं होतं। दादा आज अटल सेतू झाल्यामुळे मुंबईचा प्रवास कमी झाला। रेवस करंजा असेल, साळावचा ब्रिज असेल, दिघी ते तुरंबाडीचा ब्रिज असेल, मगाशी आपण हरिहरेश्वरला गेलो होतो तर बांडला ते बाणकोटचा पूल असेल, हे सागरी महामार्गाचे पूल त्या ठिकाणी झाले तर त्याचा फायदा सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी होईल। आज मी आपल्याला दादा विनंती करतोय, मी अनेक वेळा प्रयत्न केला, काही अंतुले साहेबांनी, रवींद्र राऊत साहेबांनी प्रयत्न केला, श्रीवर्धन पासून थेट हरिहरेश्वरचा जर काही पूल झाला तर 16 किलोमीटरचा प्रवास वाचतो आणि श्रीवर्धनला बायपास रस्ता सुद्धा मिळतो। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, अर्थसंकल्प पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यामध्ये सप्लिमेंटरी तुम्ही मांडणार आहात, त्यावेळेला या महत्त्वाच्या कामाला त्या ठिकाणी मान्यता मिळावी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात, माझ्या महिला भगिनी आल्या, मतदारसंघातील, जिल्ह्यातील